जयास वाटे देव पाहावा, तेणे सत्संग करावा, सत्संगे विण देवाधिदेवा पाविजेत नाही. ज्यांना देव पाहावा असं वाटतं, म्हणजेच देवाचा रामाचा आत्मदेवाचा साक्षात्कार व्हावा, तोच मी आहे अशा प्रकारचा अनुभव यावा असं ज्यांना वाटतं आहे, त्यांनी त्या ठिकाणी काय केलं पाहिजे तर त्याने सत्संग धरावा. सद्गुरूंचं त्या ठिकाणी सेवापूर्वक संगत जी काही आहे ती त्याला करता आली पाहिजे. आणि म्हणूनच माऊलींनी सुद्धा हरिपाठामध्ये म्हटलेलं दिसतं, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या किंवा सद्गुरूंच्या सहवासात राहूनच काय करायचे असते तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करायची असते. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. त्याचबरोबर आपल्या अद्वैत चिंतन या वर्गाच्या दुसरा आचार्य सीमाताई इनामदार यांना देखील सादर नमस्कार करते. सर्व साधक बंधू भगिनींना सप्रेम अभिवादन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया. समर्थांना साष्टांग नमस्कार करते. समर्थांची वाङ्मयीन मूर्ती असलेल्या ग्रंथराज दासबोधाला देखील साष्टांग नमस्कार करते. आता स्वातीताईंनी म्हटल्याप्रमाणे हा दशक, चौथा दशक संपून आपल्या 5व्या दशकाला आपण सुरुवात करतो आहोत. 5वा दशक हा मंत्रांचा दशक आहे. आणि आता आपण बघितलं की मननेन त्रायते इति मंत्र, हा ज्याच्यावरती मनन केल्यामुळे जो आम्हाला तारून न्यायला कारणीभूत ठरतो त्याला मंत्र असं म्हणतात. समर्थांची प्रत्येक ओवीच ही काय आहे तर एक प्रकारचा मंत्र आहे. कारण प्रत्येक ओवीवर जेव्हा आम्ही त्या चिंतन करतो, मनन करतो आणि चिंतन मनन करून त्याचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा ती प्रत्येक ओवी आम्हाला तारण करण्यासाठी, तारून नेण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला जो चिंतनाला विषय घ्यायचा आहे किंवा समास आहे तो म्हणजे गुरुनिश्चयाचा आहे. मंत्राचा हा दशक आहे आणि मंत्राचा दशक असल्यामुळे याच्यामध्ये आता इथून जवळजवळ 5व्या दशकापासून तर 10व्या दशकापर्यंत ज्ञान दशक अशा पद्धतीने याला म्हटलं जातं. म्हणजे 5व्या दशकापासून 10व्या दशकापर्यंत समर्थांनी अनेक संकल्पना, ज्या परमार्थ विषयीच्या ज्या आहेत त्या परमार्थ विषयीच्या अनेक संकल्पना ज्या आहेत त्या अत्यंत स्पष्ट केलेल्या आहेत. गुरु म्हणजे काय, शिष्य म्हणजे काय, शिष्य कसा असावा, शुद्ध ज्ञान कशाला म्हणतात, गुरु आणि सद्गुरूंमध्ये नेमका काय फरक आहे, किंबहुना त्यांनी दिलेल्या साधनेच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आपण निश्चय करून गुरु करणं का आवश्यक आहे वगैरे या सगळ्या संकल्पना ज्या काही आहेत त्या संकल्पना समर्थांनी या संपूर्ण दशकांमध्ये 5 ते 10 अशा प्रकारच्या या दशकांमध्ये पूर्ण सविस्तररित्या सांगितलेल्या आहे. पुन्हा पुन्हा समर्थांनी पुष्कळदा तर एकच एक गोष्ट सांगायला समर्थ त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करताना दिसतात. कारण काय आहे, अत्यंत अवघड असलेल्या अशा या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजेत, आम्ही समजावून घेतल्या पाहिजेत. निश्चय, त्या ठिकाणी निश्चय आमचा झाला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निश्चय या शब्दावरती समर्थांनी भर दिलेला दिसतो. पहिल्या समासामध्ये सुद्धा उपासनेचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो वगैरे वगैरे आपण पहिल्या समासात बघितलेला आहे. काय शुद्ध भक्तीचा निश्चयो, अशा निश्चयावरती समर्थांनी अत्यंत भर दिलेला दिसतो. आणि या समासामध्ये सुद्धा जो 5वा दशक आहे यातला पहिला समास जो आहे तो गुरु निश्चयाचा समास आहे. संसारामध्ये सुद्धा आम्ही अनेक निश्चय करत राहतो आणि संसारातले निश्चय तडीला नेण्याचे प्रयत्न आमचे सातत्याने सुरू असतात. जसं की काय घर बांधायचंच आहे, सोन्याच्या पाटल्या करायच्याच आहेत, किंवा त्या BMW गाडी घ्यायचीच आहे, अशा पद्धतीने हे संसारातले जे निश्चय असतात ते निश्चय तडीला नेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी अतिशय प्रयत्नपूर्वक प्रयत्न करत राहतो आणि त्या ठिकाणी ते केल्याशिवाय राहत नाही. पण परमार्थामध्ये मात्र आमचे तसल्या प्रकारचे निश्चय जे काही आहेत ते काय होत नाहीत, तर निश्चित होत नाही. तो निश्चय आमचा तडीला जावा आणि तो निश्चय पक्का व्हावा याबद्दल आमचा जोर नसतो. झालं तर झालं, अन्यथा नाही. म्हणजे प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे तिथे आपण लावलेला असतो, पण परमार्थामध्ये मात्र
अमुक एक गोष्ट झालीच पाहिजे, आत्मज्ञान मला झालंच पाहिजे, परमार्थ माझा सिद्धीला गेलाच पाहिजे, अशा प्रकारचा निश्चय केला जात नाही. आणि तशा प्रकारचा निश्चय न केल्याचा परिणाम म्हणून गुरूंचा निश्चय करावा, गुरु केलेच पाहिजेत, सद्गुरू केलेच पाहिजेत, अशा पद्धतीचा निश्चय सुद्धा आमचा लवकरात लवकर होत नाही. आणि तो निश्चय न झाल्याचा परिणाम असा होतो की आम्हाला त्या ठिकाणी ज्याप्रमाणे प्रपंचातल्या गोष्टींविषयी आम्ही सातत्याने निश्चय केलेला असतो आणि तशा पद्धतीने आम्ही त्या मार्गाला सुद्धा लागतो, पण परमार्थातले निश्चय मात्र आमचे डळमळीत असतात. प्रपंच झालाच पाहिजे, पण परमार्थ जमला तर जमला, अशा पद्धतीचा पुष्कळसा विचार असतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुकाराम महाराज जे म्हणतात की निश्चयाचे बळ तुका म्हणेची फळ. निश्चय जर केलेला असेल तर तशा तशा पद्धतीने वाटचाल करायला माणूस सुरुवात करतो. किंवा ज्ञानेश्वर माऊली सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान भावी व्हावे आपण आपण. बुद्धीचा निश्चय झाला की मला आत्मज्ञान कमवायचंच आहे, मी अखंड आनंदाच्या स्थितीला, निर्विषय असलेला जो आनंद आहे, अखंड आनंद आहे, त्या स्थितीला मी प्राप्त होणारच आहे आणि त्यासाठी मला गुरु केलेच पाहिजेत, अशा प्रकारचा निश्चय मात्र आपला त्या ठिकाणी लवकरात लवकर होत नाही. आणि तो निश्चय करण्यासाठीच समर्थांनी आता या समासामध्ये गुरु निश्चय अशा पद्धतीचा विषय घेऊन गुरूंचा निश्चय का करावा, कशासाठी करावा, गुरु का म्हणून आवश्यक आहेत. साध्या साध्या गोष्टी आहेत की साध्या साध्या गोष्टी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी कोणा ना कोणाकडनं तरी शिकाव्या लागतात. जसं आता आपण विचार केला प्रास्ताविकामध्ये की चालणं आहे, बोलणं आहे, त्याचबरोबर वागणं आहे, किंबहुना काय एखादी कला शिकायची असेल, संगीत शिकायचं असेल, तबला वादन शिकायचं असेल, काहीही शिकायचं झालं तरी सुद्धा आम्हाला त्यासाठी कुठला ना कुठला, म्हणजे कुठल्याही कलेचं ज्ञान असू दे किंवा कुठल्याही विद्येचं ज्ञान असू दे, ती विद्या हस्तगत करण्यासाठी आम्हाला त्या त्या संदर्भातले जे गुरु असतात ते आवश्यक असतात. आणि त्याशिवाय लौकिकातलं शिक्षण सुद्धा आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर आमचे गुरु कोण असतील तर माता ही गुरु असते, पिता हा गुरु असतो. त्यांच्याकडनं आम्ही साध्या साध्या गोष्टी ज्या काही आहेत माता पित्यांकडनं आम्ही शिकत असतो. हळूहळू पुढच्या पुढच्या वर्गामध्ये जायला लागतो आणि मग लौकिक शिक्षण देणारे जे श्री गुरु किंवा शिक्षक जे असतात तर ते आम्हाला लौकिकातलं शिक्षण देतात. त्यांच्याकडनं आम्ही लौकिकातले धडे जे काही आहेत ते धडे घेत राहतो. आणि सातत्याने अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी आम्हाला कोणत्या ना कोणत्या गुरूंची आवश्यकता असते. आणि म्हणून ही श्री गुरूंची आवश्यकता. आता हा तर अध्यात्म विद्येचा प्रांत आहे आणि अध्यात्म विद्या ही अत्यंत सूक्ष्म आहे. आणि सूक्ष्म असल्यामुळे या ठिकाणी केवळ पुस्तकं वाचून, ग्रंथ वाचून मी ज्ञान कमवीन किंवा ज्ञान मिळवीन हे होणे नाही. त्यासाठी प्रत्यक्ष सद्गुरूंची जी काही आहे ती आवश्यकता असतेच असते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने श्री गुरूंची आवश्यकता जी आहे, कारण ही विद्या जी आहे अध्यात्म विद्या विद्यानाम असं भगवद्गीता आम्हाला सांगते. आणि ही अध्यात्म विद्या सगळ्यात श्रेष्ठ असणारी विद्या आहे. त्यालाच गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम अशा पद्धतीने म्हटलेलं आहे की ही कशी आहे, ते ही राजविद्या आहे, म्हणजे सगळ्या विद्यांचा राजा असलेली ही विद्या आहे. आणि राजगुह्यम अत्यंत गुह्य आणि सूक्ष्म असणारी अशी ही विद्या आहे. आणि त्यामुळे ही विद्या आम्हाला प्राप्त होण्यासाठी, अध्यात्म विद्या आम्हाला प्राप्त होण्यासाठी, म्हणजेच आत्मज्ञान आम्हाला प्राप्त होण्यासाठी श्री गुरूंच्या अनुग्रहाशिवाय ते आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ही अध्यात्म विद्या ज्याला काय करावीशी वाटते, तर याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण अध्यात्म विद्या शिकावी आणि त्या विद्येपर्यंत आम्ही जाऊन पोचावं, ती आम्हाला हस्तगत व्हावी असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्हाला सद्गुरूंशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून सद्गुरूंची सगळ्यात महत्वाची भूमिका जी काही आहे ती भूमिका या ठिकाणी समर्थ मांडतात की सद्गुरू हे किती आवश्यक आहे. एक गुरुगीता नावाचा एक ग्रंथ आहे, त्या संदर्भात सुद्धा थोडासा विचार आपण या ठिकाणी करूया, कारण तो विचार या समासाला अत्यंत पूरक असणारा विचार आहे. गुरुगीता नावाचा एक ग्रंथ आहे, स्कंद पुराणामध्ये उत्तरखंडामध्ये तो आलेला आहे. आणि हा उत्तरखंडामध्ये आलेला हा जो काही ग्रंथ आहे याच्यामध्ये
प्रत्यक्ष भगवान शंकर पार्वती ला त्या ठिकाणी काय सांगताहेत, तर गुरूंचं महात्म्य सांगताहेत. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे गुरूंची व्याख्या करताना सांगितलेली आहे की गुकारः अंधकारश्च रुकारः तेज उच्यते. गुरु या शब्दामध्येच गुकार आणि रुकार असे दोन अक्षर येतात. गुकारः अंधकारश्च, गुकार याचा अर्थ गु म्हणजे अंधकार, अज्ञानाचा अंधकार, आणि तो कशाने नाहीसा होतो, तर रुकारास तेज उच्यते. रुकार जो काही आहे ते रुकार म्हणजे तेज किंवा प्रकाश. आता हे जो काही अंधकार नाहीसा करायचा असेल तर प्रकाश किंवा तेजाची आवश्यकता आहे. अर्थातच त्यासाठी म्हणून गुरूंची अत्यंत काय आहे तर आवश्यकता आहे. आणि म्हणून भगवान शंकर जे काही आहे पार्वती मातेला त्या ठिकाणी एकेका प्रश्नाची उत्तरं देतात. आणि ते उत्तरं देत असताना सगळ्यात पहिला प्रश्न पार्वती मातेने विचारलेला आहे, कारण ती जगन्माता आहे. आणि जगन्माता असल्यामुळे तिने सगळ्या जीवांच्या कल्याणासाठीचा अतिशय उत्तम अशा प्रकारचा एक प्रश्न भगवान शंकरांना विचारलेला आहे. आणि भगवान शंकर त्याचं उत्तर देताना त्या ठिकाणी की पार्वती मातेने प्रश्न विचारला की हे सगळे जीव जे काही आहेत, हे सगळे जीव अखंड निर्विषय आनंदाला, समाधानाला, तृप्तीला, निर्भयतेला, शांतीला कशा प्रकारे प्राप्त होतील, अशा प्रकारचा प्रश्न जो काही आहे तो प्रश्न पार्वती मातेने भगवान शंकरांना त्या ठिकाणी विचारलेला आहे. आणि असा प्रश्न विचारल्यावर भगवान शंकर त्या ठिकाणी उत्तर देतात की खऱ्या अर्थाने की श्री गुरूंना शरण गेल्याशिवाय, श्री गुरूंचा अनुग्रह घेतल्याशिवाय त्या ठिकाणी कोणताही जीव जो काही आहे तो जीव शांतीला, आनंदाला किंवा त्या ठिकाणी समाधानाला हा प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून श्री गुरूंचं महत्व काय आहे हे प्रत्यक्ष भगवान शंकर त्यांच्या या गुरुगीता नावाच्या ग्रंथामध्ये पार्वतीला समजावून सांगताहेत. इतका छान संवाद दोघांमध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये झालेला संवाद असताना त्या ठिकाणी ते एका ठिकाणी असं म्हणतात की अगं पार्वती, हा अज्ञानाचा अंधकार नाहीसा करण्यासाठी श्री गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. श्री गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आणि श्री गुरुच हा अज्ञानाचा अंधकार नाहीसा करू शकतात. आणि ते आपल्यामध्येच असलेलं जे काही आत्मा नावाचं तत्व आहे त्याचा अनुभव देण्याचं कार्य जे काही आहे ते श्री गुरूंच्या कृपेमुळे होतं. आणि म्हणून श्री गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. कोणताही जीव हा काय होऊ शकत नाही, तर अखंड संसारात राहून अखंड आनंदाचा अनुभव घेऊ शकत नाही, कारण सातत्याने त्याला सुख दुःख जे काही आहे ते त्याच्या वाट्याला येतच राहतात. पण त्याला जर का अशा प्रकारे अखंड आनंदाची, निर्विषय आनंदाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्याने निश्चितपणे श्री गुरूंचा अनुग्रह घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी भगवान शंकर एका ठिकाणी अशाही पद्धतीने उल्लेख करतायत की बहुतांशी सगळे ग्रंथ जे पुराण जे काही आहेत, तर जसं की भगवान शंकर सांगतात की रामायणामध्ये रामाचं महात्म्य जे काही आहे ते रामाच्या महात्म्याचं वर्णन केलेलं दिसतं किंवा रामाचा महिमा वर्णन केलेला दिसतो. भागवतामध्ये श्रीकृष्णाचा महिमा वर्णन केलेला दिसतो. गणेश पुराणामध्ये गणेशाचा महिमा वर्णन केलेला दिसतो. शिवपुराण किंवा देवी पुराण म्हणजे शिवपुराणात शिवाचा किंवा देवी पुराणामध्ये देवीचा महिमा वर्णन केलेला दिसतो. पण ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये म्हणजे भागवत असू दे, रामायण असू दे, शिवपुराण असू दे, देवी भागवत असू दे, कुठलाही त्या ठिकाणी पुराण असू दे, त्याच्यामध्ये मात्र प्रत्येक या पुराणामध्ये किंवा ग्रंथांमध्ये आपल्याला श्री गुरूंचं महत्व जे काही आहे ते महत्व प्रत्येक याच्यात आलेलंच आहे. पण या गुरुगीता नावाच्या या ग्रंथामध्ये मात्र श्री गुरूंशिवाय दुसऱ्या कुठल्याही देवतेचं म्हणजे अवतार रूपाने झालेले जे देव आहेत त्या कुठल्याही देवतेचं वर्णन किंवा महिमा गायलेला दिसत नाही. फक्त या गुरुगीतेमध्ये फक्त गुरूंचं आणि गुरूंचंच महात्म्य गायलेलं दिसतं. अशा पद्धतीने भगवान शंकर या ठिकाणी पार्वतीला सांगतायत. आणि त्याचबरोबर आणखीन एक उल्लेख याच गुरुगीतेमध्ये केलेला दिसतो. तो अशा पद्धतीने आहे की ते सांगतायत की अगं पार्वती, शिवरुष्टे गुरुस्त्राता गुरुरुष्टे न कश्चन. त्या ठिकाणी सांगतायत की समजा शिव रागवला, रुसला
तर त्या ठिकाणी गुरु जे काही आहेत ते त्या ठिकाणी त्या काय करू शकतात, तर त्याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. हरी रुसला, सर्व देवदेवता रुसल्या तरी सुद्धा त्या ठिकाणी गुरु जे काही आहेत ते त्यांच्या कृपेमुळे हे देव जरी इतर रुसले तरी त्याच्यावर मात होऊ शकते. पण जर का गुरुच रुसला, आणि म्हणून त्या ठिकाणी पण गुरु जर का रुसला, गुरु रुष्टे न कश्चन, अशा पण त्या ठिकाणी कुठलीही देवता आम्हाला मदत करू शकत नाही जर गुरुच आमच्यावर रुसलेले असतील तर. म्हणून ते म्हणतात की तस्मात सर्व प्रयत्नेनं श्री गुरुम शरणम व्रजेत. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये श्री गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी श्री गुरूंना शरण गेलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार या गुरुगीतेमध्ये त्यांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून सगळ्यात जास्त महत्व जर का कशाचं असेल तर गुरुचं महत्व जे आहे, सद्गुरूंचं महत्व जे काही आहे, त्याशिवाय त्या ठिकाणी आमचा आध्यात्मिक प्रवास जो काही आहे तो प्रवास आमचा व्यवस्थितरित्या होऊ शकत नाही, एक दिशा आम्हाला मिळू शकत नाही. किंबहुना मार्गदर्शन जे काही आहे, जे गुरु देतात तशा प्रकारचं मार्गदर्शनामार्फतच आपण अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण व्यवस्थितरित्या करू शकतो. आणि म्हणून गुरूंचं महात्म्य अतिशय महत्वाचं आहे, अशा पद्धतीने गुरुगीतेमध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे. आणि इथे तेच समर्थ आपल्याला या समासामध्ये सांगताना दिसतात की ते म्हणत आहेत की गुरु निश्चय झाला पाहिजे. आणि श्री गुरु जे काही आहेत हे तत्व व्यक्ती कृपेची अनिवार्यता आपल्याला राहून पटवून घेता आली पाहिजे. आणि अशी ही पटवून घेतल्याशिवाय आम्हाला त्या ठिकाणी काय होणार नाही, तर त्यांचं मार्गदर्शन मिळणार नाही. आणि म्हणून श्री गुरु कसे आहे त्याचं काही ओव्यांमध्ये आपल्याला वर्णन केलेलं दिसतं की पहिल्या 2-3 ओव्या जे काही आहे ते नेमकं श्री गुरु 4 ओव्यांपर्यंत जवळजवळ सद्गुरूंचं वर्णन आणि महत्व जे काही आहे ते महत्व विशद केलेलं आपल्याला या समासामध्ये दिसतं. समर्थ वर्णन करताना म्हणत आहेत, जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा, परमपुरुषा आत्मया रामा, अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला न वचे. त्या ठिकाणी सांगतायत की हे श्री गुरु वास्तविक पाहता कसे आहेत हे श्री गुरु, तर जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा, ज्यांच्या कामनांना पूर्ण विराम मिळालेला आहे, अर्थातच संपूर्ण कामनांचा क्षय ज्यांचा झालेला आहे असे श्री गुरु तुमचा जय जयकार असो. आणि दुसरं त्याला विशेषण लावलेलं आहे ते म्हणजे परमपुरुषा. गीतेमध्ये ज्या 15व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी पुरुषोत्तम योग नावाचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये उत्तम पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. आणि हे उत्तम पुरुषाचं वर्णन जे आहे इथेच त्यांना परमपुरुषा म्हणजे उत्तम पुरुषा अशा पद्धतीने उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनाच म्हटलेलं आहे की वास्तविक आपण कोण आहात, तर आपणच आत्माराम आहात, आपणच त्या ठिकाणी परमपुरुष आहात. आणि तुमचा महिमा जो काही आहे तो शब्दांनी सांगता येण्यासारखा नाही, अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला नवचे, कोणालाही वर्णन करणं त्याचं शक्य नाही. अशा प्रकारचं सद्गुरूंचं महात्म्य आणि वर्णन करून समर्थ पुढे असं म्हणतात की वास्तविक पाहता या श्री गुरूंविषयी, या ब्रह्मतत्वाविषयी त्या ठिकाणी बोलायची वेळ आली तर वेदांना सुद्धा ते बोलता येत नाही. वेद सुद्धा या ब्रह्माविषयी वर्णन करू शकत नाही. नेती म्हणून ते काय करताहेत तर त्या ठिकाणी त्या ब्रह्मतत्वाविषयी बोलताना म्हणजे सद्गुरूंविषयी बोलताना त्या ठिकाणी वेदांनाही अडचण पडते. आणि फक्त काय म्हणू शकतात तर नेती ते असे नाही, ते असं नाही, ते तत्व असं नाही, अशा पद्धतीने काय केलेलं आहे तर त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. जे आणि म्हणून जे वेदास साकडे, वेदांनाही ज्याची अडचण पडते अशा पद्धतीने आणि शब्दास साकडे की एका मर्यादे पलीकडे ज्याचं वर्णन करता येऊ शकत नाही, तर असं ते शिष्यांना मात्र त्या ठिकाणी काय तर अनुभवाला येतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ब्रह्म नावाचं तत्व श्री गुरूंच्या कृपेमुळेच अनुभवायला येतं, श्री गुरूंशिवाय ते अनुभवता येत नाही. आणि असं हे श्री गुरूंचं महात्म्य त्या ठिकाणी अवर्णनीय अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की जे योगियांचे निजबर्म
जे शंकराचे निजधाम, जे विश्रांतीचे निज विश्राम परम गुह्य अगाध. वास्तविक पाहता योग्यांचं जे स्वरूप आहे, किंबहुना त्या ठिकाणी योग्यांना देखील ज्या ठिकाणी विश्रांतीचं स्थान आहे, शंकरांचे निजधाम, भगवान शंकर ही देवता जी काही आहे, तर या भगवान शंकरांचं सुद्धा त्या ठिकाणी अधिष्ठान असलेलं हे जे तत्व आहे, ते तत्वच ते विश्रांती असलेलं अशा प्रकारचं हे तत्व अत्यंत गूढ आणि गुप्त अशा प्रकारचं हे आहे, की जे आपण गीतेमध्ये सुद्धा ज्याचं वर्णन अशाच पद्धतीने केलेलं आहे. असं हे ब्रह्मतत्व शांतीची शांती आणि विश्रांतीची विश्रांती अशा शब्दामध्ये त्याचं काय केलं जातं तर समर्थ त्याचं वर्णन करतात. आणि म्हणून वास्तविक पाहता हे ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे ते केवळ आणि केवळ श्री गुरूंच्या कृपेमुळेच त्या ठिकाणी ते ब्रह्म मी आहे अशा प्रकारचा अनुभव शिष्याला येऊ शकतो. आणि म्हणून हा दुस्तर संसाराच्या बंधनातून शिष्य त्या ठिकाणी अडकून पडत नाही, तर याच्यातून सुटण्याचा, तरुण जाण्याचा मार्ग जो काही आहे तो श्री गुरु कृपेमुळे ते प्राप्त होतो. आणि अशा पद्धतीने ही सगळी सद्गुरु किती आवश्यक आहे. आणि या सद्गुरु परमार्थ मार्गामध्ये तर त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक असल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी श्री गुरूंचा निश्चय आपला झाला पाहिजे अशा पद्धतीने समर्थांनी यामध्ये वर्णन केलेलं दिसत आहे. समर्थ 6व्या ओवीपासून 18व्या ओवीपर्यंत काही ओव्यांमध्ये, या काही ओव्यांमध्ये ब्राह्मणाचं वर्णन जे काही आहे ते वर्णन करताना दिसतात. आणि ब्राह्मण किती श्रेष्ठ आहे वगैरे अशा पद्धतीने वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. पण हे वर्णन जरी त्यांनी केलेलं दिसत असलं तरी सुद्धा खऱ्या अर्थाने केवळ ब्राह्मण पूजनीय आहे. ब्राह्मणांमुळे लग्न कार्य जी काही आहेत ती लग्न कार्य होतात, किंवा मूर्तीमधलं देवत्व प्रगट करण्यासाठी म्हणजे प्रतिष्ठापना करण्यासाठी ब्राह्मणाची अत्यंत आवश्यकता असते. म्हणजे किंवा लग्नांसारखे जे काय विधी आहेत तर त्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा ब्राह्मणांना अत्यंत महत्व आहे. पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ब्राह्मण अत्यंत पूजनीय जरी असला तरी सुद्धा त्या ब्राह्मणाला सुद्धा काय करावं लागतं तर ब्राह्मणे पाविजे देवाधिदेवा तरी किमर्थ सद्गुरु करावा. 19व्या ओवीमध्ये त्या ठिकाणी समर्थ अशा पद्धतीने म्हणत आहेत की ब्राह्मणांवरील श्रद्धेने देव प्रसन्न होत असले तरी सुद्धा मग कदाचित असा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये येईल, तर मग सद्गुरूंची आवश्यकता काय आहे, गरजच काय आहे. पण त्या ठिकाणी ते म्हणतात की ब्राह्मण जरी सर्वश्रेष्ठ असला तरी सुद्धा खऱ्या अर्थाने जेव्हा आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे तेव्हा मात्र सद्गुरूंचीच आवश्यकता आहे. कर्मकांडातील इतर सगळी कर्मे जे काही आहेत त्यासाठी पुरोहित किंवा ब्राह्मण जे आहेत ते वंदनीय आहेत. पण जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य याचं प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय त्या ठिकाणी तरणोपाय नाही अशा पद्धतीचं स्पष्ट मत जे काही आहे ते स्पष्ट मत समर्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जोपर्यंत अशा पद्धतीने जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान सद्गुरूंच्या कृपेशिवाय होत नाही तोपर्यंत जन्म मरणाची चक्र जे काही आहे त्यातनं आपली सुटका होऊ शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सद्गुरूंचं महात्म्य हे या ठिकाणी समर्थ आम्हाला सांगताहेत. आणि म्हणून सद्गुरु विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतच गेले. अशा पद्धतीने 21व्या ओवीमध्ये समर्थ या ठिकाणी सांगतायत की सद्गुरूंशिवाय मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं स्वरूपानुभव जो काही आहे तो स्वरूपानुभव म्हणजेच ज्ञान जे आहे ते ज्ञान आत्मज्ञान होणे शक्य नाही. आणि म्हणून आपल्यातलं अज्ञान जे काही आहे, जीवाच्या अंतःकरणामध्ये जे अज्ञान आहे त्या अज्ञान पूर्णपणे घालवण्यासाठी सद्गुरूंची कृपा आणि सद्गुरूंचं महात्म्य अत्यंत आवश्यक आहे. आणि मग ते अज्ञान जाण्यासाठी म्हणजेच आणि जोपर्यंत अज्ञान जात नाही तोपर्यंत जन्म मरणाचं चक्र जे पाठीमागे लागलेलं आहे ते जन्म मरणाचं चक्र आमचं सुटत नाही.
आणि म्हणून या जन्म मरणाच्या चक्रातून जर का आम्हाला सुटायचं असेल, म्हणजेच आम्हाला मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल, तर ती मोक्ष प्राप्ती होण्यासाठी सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही, अशा पद्धतीचा स्पष्ट प्रमाण काय प्रकारे मत समर्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाशिवाय जे जे काही कर्म आपण करतो ते कर्म सगळंच्या सगळं आमचं जन्म मरण चुकवायला कारणीभूत ठरू शकत नाही. आणि म्हणून ज्ञानविरहित जे जे केले ते जन्मासी मूळ झाले, म्हणून सद्गुरूची पावले सुदृढ धरावी, असं समर्थ या ठिकाणी स्पष्टपणे सांगताहेत की ब्रह्मज्ञान न होता जी जी कर्म किंवा उपासना आपण केल्या जाते ती उपासना आणि ते कर्म हे आमचं जन्म मरण चुकवू शकत नाही. आणि म्हणून श्री गुरूंना अत्यंत निष्ठापूर्वक शरण जावं, अशा पद्धतीने समर्थांचं या समासामध्ये सांगणं आहे. आणि खरंच आहे की आपल्याला आपण जे काही करतो ते जाणीवपूर्वक काहीही करत नाही. याच्यामध्ये सुद्धा सांगितलंय समर्थांच्याच दासबोधामध्ये एका ठिकाणी हा उल्लेख आलेला आहे की कितीही कर्म केली पण ती कर्म जाणीवपूर्वक जर का केलेल्या नसतील, जाणून घेऊन केलेली नसतील, त्याच्या पाठीमागे काय ज्ञान आहे हे समजून घेऊन जर केलेली नसतील, तर ती सगळं कर्म कोटीभी. भगवान शंकराचार्य सुद्धा तशाच पद्धतीने उल्लेख करताना आपल्याला दिसतात की कितीही कर्म केली तरी सुद्धा मोक्षाचा अधिकारी माणूस होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्ञानविरहित केलेलं जे जे कर्म आहे ते जन्मालाच कारणीभूत, जन्म मरणालाच कारणीभूत ठरतं. आणि म्हणून ते आम्हाला अत्यंत श्री गुरूंना निष्ठापूर्वक शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून समर्थांची यातली ही 23वी ओवी अत्यंत महत्वाची आहे. ते असं म्हणतात की जयास वाटे देव पाहावा, तेणे सत्संग करावा, सत्संगे विण देवाधिदेवा पाविजेत नाही. ज्यांना देव पाहावा असं वाटतं, म्हणजेच देवाचा रामाचा आत्मदेवाचा साक्षात्कार व्हावा, तोच मी आहे अशा प्रकारचा अनुभव यावा असं ज्यांना वाटतं आहे, त्यांनी त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, तर त्याने सत्संग धरावा. सद्गुरूंचं त्या ठिकाणी सेवापूर्वक संगत जी काही आहे ती त्याला करता आली पाहिजे. आणि ती केल्याशिवाय मग त्या ठिकाणी देवांचा देव सुद्धा देवांचा देव असलेलं ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे त्या अनुभवाला येऊ शकत नाही. आणि म्हणून श्री गुरूंचं पुन्हा एकदा महात्म्य जे काही आहे ते महात्म्य समर्थ आपल्याला सांगताना साधनं केली तरी सुद्धा त्याचं मर्म जे काही आहे ते मर्म जर का जाणलं गेलं नाही तर मात्र ती सगळी साधनं जी काही आहे ती फुकटच जातात. समर्थांनी जवळजवळ 25व्या ओळीपासून 33व्या ओळीपर्यंत अनेक साधनांचा उल्लेख या ठिकाणी केलेला दिसतो. आणि ही अशा प्रकारची अनेक साधनं आपण कितीही न जाणता कोटीवरी अशा पद्धतीने समर्थांनी म्हटलेलंच आहे की जाणीवपूर्वक किंवा ते ज्ञान न वापरता त्या ठिकाणी ती जर का कर्म केली, ते उपासना केल्या, व्रतवैकल्य, उपास तपास, तीर्थयात्रा अशा प्रकारची कितीही साधनं केली तरी सुद्धा त्या ठिकाणी ती काय होत नाहीत, तर फलित होत नाहीत. आणि ती फलित होत नसल्यामुळे खऱ्या अर्थाने श्री गुरूंशिवाय ती काय आहे तर ती व्यर्थ जातात. आणि म्हणून तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित. आणि म्हणून गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान रूप स्वहित जे काही आहे ते मात्र त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही. मला या ठिकाणी एक प्रसंग सहजच आठवतोय की बघा की पुष्कळदा आपण सुद्धा आपल्या मनानेच साधना करत असतो. ती साधना कशी करावी, काय करावी, नेमकी कोणती केली पाहिजे हे आपल्याला माहित नाही. कोणीतरी करताय म्हणून आपण पण करताना पुष्कळदा दिसतो. एकदा अशाच एक भगिनी होत्या, तर त्या भगिनी त्या ठिकाणी एका व्यक्तीचं पाहून त्या सुद्धा रामाची उपासना करायला लागल्या, काही समर्थांचं अष्टक म्हणायला लागल्या. अशी समर्थांची गाय रामाची उपासना किंवा समर्थांनी लिहिलेली सगळी करुणाष्टक वगैरे असं त्यांनी आपल्या मनानेच त्या ठिकाणी कोणाचं तरी पाहून सुरू केलेलं होतं. एक दिवस त्या गावामध्ये परमपूज्य डॉक्टर काकांचा निवास होता.
आणि ती जी व्यक्ती होती तर ती व्यक्ती सुद्धा डॉक्टर काकांच्या प्रवचनाला गेलेली होती. प्रवचनाला गेल्यानंतर ती 2-4 दिवस प्रवचन ऐकल्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्या व्यक्तीला असं वाटलं की आपण सुद्धा काय केलं पाहिजे, तर डॉक्टर काकांचा अनुग्रह घेतला पाहिजे. आणि म्हणून तशा पद्धतीने त्या व्यक्तीने विचारलं काकांना की काका मला तुमचा अनुग्रह हवा आहे, तर तुम्ही मला द्याल का? तर काकांनी हो म्हणून सांगितलं आणि काकांनी तिला अनुग्रह दिला. आणि बोलता बोलता काका म्हणाले की त्या ठिकाणी कुठला उपवास करतेस का? तर ती म्हणाली हो मी उपवास करते. तर म्हणे कुठला उपवास करतेस? तर म्हणे मी गुरुवार करते. तर ते म्हणाले की नको आता गुरुवार करू नकोस, तू सोमवार कर. अशा पद्धतीने डॉक्टर काकांनी तिला काय तर एक उपासाची सुद्धा साधना तिला सांगितली आणि त्या ठिकाणी गुरुवार करू नकोस आणि सोमवार कर अशा पद्धतीने तिला सांगितलं. देवघर सुद्धा तिचं बघितलं आणि ते देवघर पाहिल्यावरती डॉक्टर काका तिला म्हणाले की बापरे किती देव जमा करून ठेवलेले आहेस, एकाग्र चित्ताने तुझी पूजा होते का, तू करू शकतेस का? तर म्हणा की यातले देव सुद्धा काही कमी कर आणि सोमवार कर. आता ती भगिनी काकांना म्हणायला लागली की काका मी लग्नाच्या आधीपासून काय करते आहे तर गुरुवार करते आहे. तर त्यामुळे आता जर का मी गुरुवार केले नाही तर शेगावचे गजानन महाराज जे आहेत ते माझ्यावर रागवतील. तिने स्पष्ट आपल्या मनात आलेला विचार जो काही होता तो स्पष्ट काकांना सांगितला आणि काकांना सांगून अशा पद्धतीने जेव्हा सांगितलं तेव्हा काका तिला म्हणाले की नको नको तू गुरुवार करू नकोस, तू सोमवारच कर. आणि तरी सुद्धा जेव्हा तिने अशा पद्धतीने उल्लेख केला की गजानन महाराज माझ्यावर रागवतील, त्यावेळेस डॉक्टर काका तिला स्पष्टपणे म्हणाले की ते गजानन महाराज आणि मी आम्ही ते पाहून घेऊ. तुला सांगितलंय की तू सोमवार कर, तर तू सोमवारच कर. आता अशा म्हणजे बघा तिने जो काही अशा आपल्या मनानेच ते गुरुवार सुरू केलेले होते. आपल्या मनानेच ती साधना करत होती. आपल्या मनानेच ती रामाची उपासना वगैरे जे काही आहे ती करत होती. आणि डॉक्टर काकांनी तिला त्या ठिकाणी भगवान शंकराची उपासना करायला सांगितली. कुलदैवत वगैरे जे काही आहे तर ते विचारले. तर सांगण्याचं तात्पर्य जे काही आहे की जोपर्यंत श्रीगुरु जे आहेत ते श्रीगुरु आम्हाला साधन सांगत नाहीत, तशाप्रमाणे आम्ही साधना त्यांनी सांगितल्याप्रमाणे, कारण आपलं संपूर्ण आपण मागच्या जन्मी कोणती साधना केलेली आहे किंवा अनेक त्याच्या आधीच्या जन्म आपली कोणती साधना झालेली आहे, कुठपर्यंत आपण आलेलो आहोत, आपल्याला आता कुठल्या याची साधनेची आवश्यकता आहे, ते सगळं जे काही आहे ते हे श्रीगुरु सद्गुरु जे असतात ते जाणत असतात आणि त्यामुळे ते तशा प्रकारची साधना करायला सांगत असतात. सांगण्याचं तात्पर्य आणि म्हणूनच माऊलींनी सुद्धा त्या ठिकाणी हरिपाठामध्ये म्हटलेलं दिसतं की संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या किंवा सद्गुरूंच्या सहवासात राहूनच काय करायचे असते तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करून आपण हळूहळू काय तर तशा पद्धतीने ती साधना करायची असते. आणि तशी न करता आपण आपल्या मनाने मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला असं सुद्धा ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये एका ठिकाणी म्हणतात. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. तो स्वतःच्याच मनाच्या माध्यमातून आपल्याला वाटतंय तशा पद्धतीची तो उपासना करत असेल, तो काही साधना करत असेल तर तेथेची मुकला. तो म्हणतोय की तो तिथल्या तिथेच काय होतं तर त्या ठिकाणी तो पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून सद्गुरूंची अत्यंत आवश्यकता जी काही आहे ती अध्यात्म मार्गामध्ये आम्हाला प्रवेश करण्यासाठी किंवा अध्यात्म मार्गामध्ये आम्हाला पुढे जाण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. आणि या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी म्हणून म्हणता हे तिथे की जव नाही ज्ञानप्राप्ती तव चुकेना यातायाती गुरुकृपे विण अधोगती गर्भवास चुकेना. आता हे समर्थांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच मुळात वास्तविक पाहता जीवच आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्म आहे हे जोपर्यंत ज्ञान जे काही आहे हे ज्ञान सद्गुरूंच्या कृपेशिवाय त्या ठिकाणी होत नाही, तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा जो काही आहे तो चुकू शकत नाही. गुरुकृपेशिवाय गर्भवासाची अधोगती जी काही आहे ती चुकू शकत नाही. आणि म्हणून सद्गुरूंचं महात्म्य जे काही आहे ते सद्गुरूंचं महात्म्य अपरंपार अशा प्रकारचं आहे. आणि म्हणूनच सद्गुरू वाचूने सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी
अशा पद्धतीने तुकाराम महाराज म्हणताना दिसतात. किंबहुना सद्गुरु सारिखा आस्था पाठी राखा, त्या इतरांचा लेखा कोण करी, असं ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून सद्गुरूंचं महात्म्य ओळखून घेऊन आपण तशा पद्धतीने सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार काय केलं पाहिजे, तर साधना केली गेली पाहिजे. आणि म्हणून इथे ते म्हणतात की सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीच कडे वावडे, की ज्याप्रमाणे एखादा आंधळा माणूस असतो आणि तो एकटा चालू लागला की काय तर आंधळा माणूस कुठेतरी जाऊन पडण्याची शक्यता आहे, कुठे खड्ड्यात तरी जाऊन पडेल, कुठे चिखलात तरी त्याचा पाय रुतून जाईल. पण जो अशा पद्धतीने मग एखादा प्रामाणिक साधक जो काही आहे तो सुद्धा श्री गुरूंच्या कृपेच्या अभावी भलत्याच दिशेला जाऊ शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी समर्थ 37व्या ओवीमध्ये सांगतात. कारण श्री गुरु नेमकं काय करतात, तर श्री गुरु हे आमच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अंजन घालतात. अंजन घालतात याचा अर्थ की त्यांनी केलेल्या उपदेशामुळे त्या ठिकाणी शिष्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश जो काही आहे तो ज्ञानाचा प्रकाश फाकतो. आणि म्हणून श्री गुरूंनी जोपर्यंत अशा पद्धतीने श्री गुरूंच्या मुखातून उपदेश ऐकत नाही, महावाक्याचा उपदेश ते श्री गुरु सांगतात, आणि तो जोपर्यंत आपण ऐकत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी काय होऊ शकत नाही, तर ज्ञान शिष्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून अर्थातच श्री गुरूंचं महात्म्य सांगताना पुन्हा एका ओवीमध्ये या ठिकाणी समर्थ असं म्हणतात की सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. सद्गुरूंच्या त्या अनुग्रह वाचून जन्म हा फुकटच जातो. किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित, सातत्याने तुमच्या आमच्या पाठीमागे हे जन्म मरणाचं चक्र जे काही आहे हे चक्र पाठीमागे लागलेलंच आहे. आणि हे जर का चक्र चुकवायचं असेल तर सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाल्याशिवाय संपूर्णपणे हे दुःख सकळ, वास्तविक कशासाठी हे परमार्थ मार्ग आचरायचा आहे, तर संपूर्ण त्या ठिकाणी हे जे काही दुःख आहे कारणासहित संपूर्ण दुःखाची निवृत्ती आणि त्याचबरोबर अखंड निर्विषय असलेल्या आनंदाची प्राप्ती हे आम्हाला करून घ्यायचं आहे. की कारणासहित सकल दुःखांची निवृत्ती झाली पाहिजे. आणि सकल दुःखांची निवृत्ती म्हणजे त्या ठिकाणी दुःखच येणार नाही असं होणार नाही, तर दुःख येतील पण दुःख हे दुःखासारखी वाटणार नाहीत. त्याला सहजगता तोंड देण्याचं सामर्थ्य जे काही आहे ते शिष्याच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी काय होतं, तर ते तो सामर्थ्य संपन्न होतो. आणि म्हणून दुःखाची निवृत्ती करायची याचा अर्थ दुःख वाट्यालाच येणार नाहीये असं नाहीये, तर जीवन जगत असताना दुःख वाट्याला येतील, पण दुःखांनाही सहजपणे ती दुःख वाटणारच नाहीत, तर त्या ठिकाणी त्यातून आपली ती दुःख भोगत असताना सुद्धा त्या दुःखाचा क्लेश त्या ठिकाणी अजिबात जाणवणार नाही. त्या दुःखातून माझी काय होत आहे, भोगून मी त्या ठिकाणी सुटका होणार आहे. आणि म्हणून तो आनंदानेच सहजगत्या ते भोगायला तयार होईल. आणि म्हणून म्हणतात की सद्गुरु विण दुःख सकळ जाणार नाही. जन्म मरणाचं जे चक्र आपल्या पाठीमागे लागले तेच सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि ते दुःख जर का नाहीसं करायचं असेल तर सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही, त्यांच्या अनुग्रहाशिवाय जन्म फुकट जातो. आणि म्हणून सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. आणि तळमळ जाणार नाही याचा अर्थ त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये जे सातत्याने अस्वस्थता आहे, तळमळ आहे, की काहीतरी त्या ठिकाणी शिष्य मुळात तो कसा आहे तर अपूर्ण आहे, आणि सद्गुरु जे आहेत ते पूर्ण आहेत. आणि अपूर्ण काय आहे तर त्याला ज्ञान नाही म्हणून तो अपूर्ण आहे. पण त्याला ज्ञान जेव्हा श्री गुरूंकडनं मिळतं आणि श्री गुरूंना पूर्णतेची जाणीव आहे, आणि पूर्णतेची जाणीव असल्यामुळे म्हणजेच ज्ञान असल्यामुळे त्या ठिकाणी ते सुखदुःखाच्या पलीकडे गेलेल्या अखंड निर्विषय आनंदाला प्राप्त झालेले आहेत. आणि तसं जर का निर्विषय आनंदाला तुम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर सद्गुरु जे काही आहेत तेच आमच्या अंतःकरणातली ही काय तर अस्वस्थता
किंवा तळमळ जी काही आहे ती तळमळ घालवतात. आणि तळमळ याचा एक अर्थ एका संतांनी अशा पद्धतीने सांगितला आहे की तळाशी, अंतःकरणाच्या तळाशी असलेला मळ काढण्याचं काम कोण करतं तर सद्गुरु कृपा करते. आणि म्हणून तुमच्या आमच्या अंतःकरणाच्या तळाशी काय साचलेलं आहे तर जो काही आहे मळ याचा अर्थ त्या ठिकाणी जे अनेक दोष सांगितले जातात तर त्यातलं मल प्रवृत्ती जी काही आहे म्हणजे पाप करण्याची प्रवृत्ती जी काही आहे त्या अंतःकरणाच्या तळाशी साचलेली आहे. आणि ती मल प्रवृत्ती ही नाहीशी करण्याचं काम कोण करतं तर श्री गुरु जे काही आहेत. म्हणजे मल, विक्षेप आणि आवरण अशा प्रकारचे 3 दोष जे तुमच्या आमच्या अंतःकरणावरती असतात ते 3 दोष घालवण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ते श्री गुरु कृपा करते. आणि म्हणून त्या ठिकाणी तळमळ जाणार नाही. अशा पद्धतीने समर्थांनी इथे काय केलेलं दिसतं तर आपल्याला मार्गदर्शन केलेलं दिसतं की ज्याला खरोखर ही अस्वस्थता आपली घालवायची आहे, बेचैनी घालवायची आहे, ते प्रत्यक्ष परमेश्वर प्राप्ती म्हणजेच आत्मज्ञान जे काही आहे ते आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आमच्या अंतःकरणातलं त्या ठिकाणी जे अशांती आहे ती अशांती नाहीशी होणार नाही. ते आम्हाला पूर्ण समाधान जे काही आहे ते पूर्ण समाधान किंवा अखंड निर्विषय आनंद जो काही आहे तो अखंड निर्विषय आनंद सुद्धा आम्हाला प्राप्त होणार नाही. आणि हे प्राप्त होण्यासाठीच त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे काही संसारामध्ये सतत अस्वस्थता, बेचैनी ही जी किंवा अशांती किंवा अतृप्ती, असमाधान जे आहे ते आम्हाला जर घालवायचं असेल म्हणजेच आम्हाला तळमळ घालवायची असेल तर सद्गुरूंची प्राप्ती आम्हाला झाली पाहिजे, सद्गुरूंचा अनुग्रह आम्हाला प्राप्त करून घेतला पाहिजे. अशा पद्धतीने समर्थांनी या गुरुनिश्चय या समासामध्ये हे सगळा विषय स्पष्टपणे सांगितलेला आहे. ते म्हणतात की सद्गुरूंच्या अभय वचनाशिवाय ईश्वर सुद्धा प्रगट होऊन संसाराच्या दुःखाचे स्वरूप राहत नाही. म्हणजे ईश्वर सुद्धा ते घालवू शकत नाही. आणि म्हणून सद्गुरूंपेक्षा ज्याला देव मोठा वाटतो तर समर्थांनी ते एका ठिकाणी म्हटलंय की सद्गुरु होऊन देव मोठा जयास वाटेल तो करंटा. अशा पद्धतीने एका ठिकाणी समर्थांनी म्हटलेलं आपल्या लक्षात येतं की सद्गुरूंचं महात्म्य जे काही आहे देवापेक्षा सुद्धा अधिक ते महात्म्य आहे. आणि म्हणून मागे झाले थोर थोर संत महंत मुनेश्वर तयासही ज्ञान विचार सद्गुरूचेनी. कि आतापर्यंत होऊन गेले जे जे काही संत आहेत, महंत आहेत, मुनी आहेत त्यांना सुद्धा जे काही ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान श्री गुरूंकडूनच त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करून विज्ञानाचा उपदेश त्यांना लाभलेला आहे. म्हणजे तत्वमसी सारख्या महावाक्यांचा उपदेश जो काही आहे तो सद्गुरू करतात. आणि त्या सद्गुरूंच्या कृपेमुळेच खऱ्या अर्थाने साधक जो काही आहे किंवा शिष्य जो काही आहे तो त्या ठिकाणी तरुण जातो. या सुखदुःखाच्या संसारामध्ये त्याला पुन्हा पुन्हा हेलकावे खावे लागत नाहीत, तर अखंड आनंदाच्या स्थितीला तो प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून समर्थांनी इथे या राम आणि कृष्ण अशा या देवतांची सुद्धा उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. आणि 42व्या ओवीमध्ये ते म्हणतात की वास्तविक पाहता श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी दोघांनी सुद्धा अवतार रूपात हे देव आलेले आहेत. वास्तविक त्या ठिकाणी अवतार रूपाने हे काय झालेले आहेत तर श्रीराम आणि श्रीकृष्ण त्या काय अवतार रूपाने जन्माला आलेले आहेत. पण त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे तर जेव्हा मनुष्य देहामध्ये आल्यानंतर त्यांनी सुद्धा भगवान श्रीरामांचे विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषी असे काय तर 2 गुरु जे काही आहेत तर गुरु त्यांनी केलेले आहे. आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी अध्यात्म साधना सुद्धा जी काही आहे ती अध्यात्म साधना सुद्धा या श्रीरामांना करावी लागली. त्याचबरोबर श्रीकृष्णांचे सुद्धा लौकिकाचे शिक्षण देणारे सांदीपनी हे गुरु होते. पण आध्यात्मिक गुरु जे काही आहेत भगवान श्रीकृष्णांचे तर ते आध्यात्मिक गुरु म्हणजे दुर्वास ऋषी जे आहेत ते दुर्वास ऋषी हे भगवान श्रीकृष्णांचे आध्यात्मिक गुरु आहेत. आणि सांदीपनी ऋषी जे काही आहेत ते मात्र लौकिकातलं शिक्षण देणारे
हे गुरु आहेत. तर या दोघांनी सुद्धा शिष्यत्व त्या ठिकाणी गुरूंचं स्वीकारलेलं आहे, त्यांचं दास्यत्व स्वीकारलं, त्यांचं शिष्यत्व स्वीकारलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून प्रत्यक्ष श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी जर का अशा पद्धतीने श्री गुरु केलेले आहेत किंवा श्री गुरूंचं दास्यत्व आणि शिष्यत्व स्वीकारलेलं आहे, तर तुमची आमची काय गणती आहे त्या ठिकाणी. वास्तविक पाहता आम्ही तर त्या ठिकाणी काय तर हे श्री गुरु केलेच पाहिजेत, अशा पद्धतीने समर्थांचा हा आग्रह तुम्हा आम्हाला सांगण्याचा आग्रह समर्थ धरत आहेत. आणि इथे पुन्हा प्रत्यक्ष सांगतायत की वास्तविक पाहता सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्वानं चढेती. ते सांगतायत वास्तविक पाहता पृथ्वीची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव किंवा स्थिती सांभाळणारा विष्णू आणि लय करणारा भगवान शंकर या तिघांनाही देखील त्या श्री गुरूंच्या मानाने कनिष्ठत्वच आहे. अशा पद्धतीने म्हणजे यांचंही महत्व आपण मगाशीच बघितलं की वास्तविक पाहता गुरुगीता या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलंच आहे की शिव रुसले किंवा काय हरी रुसला किंवा त्या ठिकाणी भगवान विष्णू रुसले तरी सुद्धा त्या ठिकाणी ते रुसले तर त्यांना काय करता येऊ शकतं, पण गुरु जे काही आहे ते त्या ठिकाणी त्याच्यावरती मात करू शकतात. पण जर का गुरुच रुसले तर मात्र त्या ठिकाणी या देवतांचं सुद्धा काहीही चालत नाही. अशा पद्धतीने म्हणजे गुरूंचं महात्म्य या ठिकाणी समर्थांनी सुद्धा सांगितलेलं दिसतं की भगवान शंकर, भगवान विष्णू आणि भगवान त्या ब्रह्मदेव या तिघांना सुद्धा कनिष्ठत्व प्राप्त होतं. त्यांच्यापेक्षा सद्गुरूंचं महात्म्य जे काही आहे ते सद्गुरूंचं महात्म्य अधिक आहे. अशा पद्धतीने समर्थ या ठिकाणी सांगतायत. आणि त्याच दृष्टिकोनातून समर्थ असं म्हणतात, असो जयासी मोक्ष व्हावा त्याने सद्गुरु करावा, सद्गुरु विण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. आता हर प्रकाराने समर्थ आपल्याला समजावून सांगतात आणि म्हणून ते म्हणतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये जयास वाटे मोक्ष व्हावा, ज्याला मोक्ष व्हावा, आपण या जन्ममरणाच्या चक्रातून सुटावं, आपल्याला त्या ठिकाणी काय प्राप्त व्हावं तर अखंड समाधानाची स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी, अखंड निर्विषय आनंदाची स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी असं ज्याच्या अंतःकरणात वाटतं आहे त्यांनी सद्गुरु जो काही आहे तो केलाच पाहिजे आणि सद्गुरूंचा अनुग्रह त्यांनी घेतलाच पाहिजे. कारण गुरुकृपेशिवाय मोक्ष ही गोष्ट सिद्धीला जाऊ शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून समर्थ म्हणतात की कल्पांती सुद्धा हे घडणं शक्य नाही. आणि म्हणून सद्गुरूंचं महात्म्य एकदा आपण छान पद्धतीने हे पटवून घ्यावं. कारण सद्गुरू जे असतात ते सद्गुरू आपलं अंतःकरण जे काही आहे ते अंतरंग बदलवणारे जर कोण असतील तर ते म्हणजे श्रीगुरु असतात. आणि ते श्रीगुरु आपलं त्या ठिकाणी अंतरंग पूर्णपणे बदलवून टाकतात आणि हळूहळू पूर्णत्वाची जाणीव जी काही आहे ती पूर्णत्वाची जाणीव सातत्याने ही शिष्याच्या अंतःकरणात रुजवण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ते म्हणजे सद्गुरु करतात. आणि सद्गुरु पुन्हा पुन्हा त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून, त्यांच्या प्रवचनांच्या माध्यमातून, त्यांच्या उपदेशाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये हळूहळू अशा पद्धतीने की तूच खरा कोण आहेस, तुझं खरं स्वरूप काय आहे, आणि त्या ठिकाणी तू वास्तविक पाहता मुळातच जीव जो काही आहे तो ब्रह्मरूपच आहे, आत्मरूपच आहे. आणि हा पण हे सहजासहजी आम्हाला एक दोन सांगण्यामध्ये आमच्या मनाला पटत नाही, ते स्वीकारल्या जात नाही, ते आम्हाला ते त्या ठिकाणी काय होऊ शकत नाही, तर पचनी पडत नाही. पण हळूहळू जसं जसं आपण सद्गुरूंच्या सहवासात राहतो, सद्गुरूंच्या उपदेशाचा वारंवार अभ्यास करायला लागतो आणि तो सद्गुरूंच्या उपदेशानुसार मार्गक्रमण करता करता एक दिवस त्या ठिकाणी हळूहळू आमचं अंतःकरण जे काही आहे ते हे आम्हाला सगळं पटायला लागतं. वारंवार जेव्हा तेच आम्ही ऐकतो की मुळात जीव जो आहे तोच कोण आहे तर तोच आत्मा आहे आणि आत्माचं ब्रह्मरूप आहे, हे हळूहळू त्या ठिकाणी आमच्या अंतःकरणात पटायला लागतं, आम्ही ते स्वीकारायला लागतो.
तशा प्रकारची साधना आम्ही करायला लागतो. आणि म्हणून अपूर्ण असलेल्या जीवाला पूर्णत्वाची जाणीव करून देणारे कोण असतात, तर ते सद्गुरू असतात. आणि म्हणून या सद्गुरूंचं महात्म्य जे काही आहे, अशा पद्धतीने गुरु महात्म्य, गुरु निश्चय हा आमच्या अंतःकरणात बिंबला गेला पाहिजे. आणि तो गुरु निश्चय जर का आमच्या अंतःकरणात बिंबला, तर आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी काय तर सद्गुरूंचा अनुग्रह घेण्याच्या आणि त्यातूनही पण विशेष करून काय देहात असलेले जे गुरु आहेत, त्या देहात असलेल्या गुरूंकडनं मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. कारण पुष्कळदा बघा आपण बघतो, अर्थात ते काही गैर नाहीये, पण त्यालाही म्हणजे समाधीपासून अनुग्रह घेतलेला आपल्याला पुष्कळदा दिसतो. आणि तसं एक दिशा मिळते, एक संप्रदाय मिळतो, ते काही गैर आहे अशातला भाग नाही. पण त्या ठिकाणी त्यातून पुढे आपल्या अंतःकरणात जेव्हा अशा पद्धतीने अध्यात्माविषयीचे काही प्रश्न उद्भवतात, तेव्हा ते प्रश्न उद्भवणाऱ्या प्रश्नांचं शंका निरसन करण्यासाठी प्रत्यक्ष देहात असलेल्या गुरूंची अत्यंत आवश्यकता असते. आणि अशी देहात असलेल्या सद्गुरूंची त्या ठिकाणी मग तेच आमच्या प्रश्नांची उकल करू शकतात, तेच आमच्या प्रश्नांना यथोचित त्या ठिकाणी मार्गदर्शन करू शकतात. आणि मार्गदर्शन करून आमचा पुढचा प्रवास अधिकाधिक प्रशस्त होईल, सुलभ होईल, अशा पद्धतीचं मार्गदर्शन ते आम्हाला करतात. आणि म्हणून समाधीपासून जरी अनुग्रह घेतलेला असला तरी सुद्धा त्यानंतर त्या ठिकाणी हळूहळू तीच गुरुकृपा, त्यांचीच आमच्यावरती नामानुग्रह आम्ही घेतलेला असतो. आणि ते नामच आम्हाला हळूहळू प्रत्यक्ष गुरूंची भेट घालून देते. आणि ते नामच आम्हाला मग कुठल्या तरी माध्यमातून आमची उत्तरं जी काही आहेत, तर ती उत्तरं आम्हाला हळूहळू आमच्या शंकांचं निरसन जे काही आहे, ते निरसन आमचं हळूहळू होत राहतं. आणि खऱ्या अर्थाने मग ते ज्ञान जे काही आहे, ते ज्ञान हळूहळू का होईना, पण आम्हाला साधना करता करता त्याच्यावरती आरूढ होण्याची क्षमता तुमच्या आमच्या प्रत्येकामध्येच आहे. आणि ते प्रत्यक्ष अनुग्रह देताना सद्गुरू जे काही आहेत, ते सद्गुरू आम्हाला त्याची एक झलक जी काही आहे, ती झलक आम्हाला त्यांच्या अनुग्रहातून त्या ठिकाणी मिळते. आणि आमचा मग दृढ विश्वास जो काही आहे, तो दृढ विश्वास आहे या गुरु परंपरेवरती त्या ठिकाणी बसतो. आणि त्या गुरूंवरती निष्ठा एकदा का बसली की आमचा साधन मार्ग हा निश्चित होतो. आणि तो साधन मार्ग तशा पद्धतीने चालायला लागलो की आमच्या त्या याच्याकडे वाट जी, मोक्षाची वाट जी काही आहे, ती वाट आमची सुलभ होते. आणि त्यासाठीच समर्थांनी गुरुनिश्चय अशा पद्धतीने यात गुरूंचं महात्म्य काय आहे, गुरु नेमकं काय करतात, आणि गुरु केल्याने कशा पद्धतीने ह्या साधनाचं फळ आम्हाला प्राप्त होऊ शकतं. अन्यथा सगळी आमची साधनं व्यर्थ जातात. जर का श्री गुरु आम्हाला नसतील आणि आपल्या मनाने आपण साधन करत असू, तर मात्र ती सगळी साधन आमची व्यर्थ जातात. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून हा समास आपण पाहण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच आता नेमका मग गुरु लक्षण काय आहे, गुरु कसे असतात, त्यांना ओळखावं कसं, त्यांना शरण कसं जावं वगैरे, हा सगळा विषय गुरु लक्षण या समासामध्ये समर्थांनी सांगितलेला आहे. किती प्रकारचे गुरु आहेत आणि त्यातले खरे गुरु कोणते, सद्गुरु कोणते आणि गुरु कोणते, याचा उहापोह जो काही आहे तो गुरु लक्षण या समासामध्ये समर्थांनी केलेला दिसतो आहे. झालेली सेवा समर्थांच्या चरणी आणि डॉक्टर काकांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.